नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. श्रावणातील पहिला सोमवार, मग नैवेद्याला काहीतरी गोड पदार्थ केला पाहिजे ना. चला तर आज आपण मस्तपैकी असे कोकोनट पायसम हा घरच्या घरी कसा करायचा ते पाहणार आहोत. आणि त्यापूर्वी महत्त्वाचं म्हणजे जो आपला नारळ असतो त्याची कवड कशी काढायची ती सुद्धा मी दाखवणार आहे. त्यापूर्वी या रेसिपीचं आपण साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, एक नारळ अशी कवड घेतलेली आहे, ती चांगली सोलून घेतलेली आहे. त्यानंतर 2 चमचे तूप घेतलेलं आहे, ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे, गूळ घेतलेला आहे अर्धा कप, वेलची पूड घेतलेली आहे 1 चमचा. चला तर आता तुम्हाला मी दाखवते की नारळाची जी कवड असते ती कशी लगेच बाहेर काढायची नारळाच्या आतून. असं नारळ चांगला सगळ्या बाजूने भाजून घ्यायचा आहे. कवड त्याची मस्तपैकी अशी बघू शकता तुम्ही मंद आचेवर. त्यानंतर असं रुमालामध्ये असं घ्यायचं आणि सुरीच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने सगळ्या बाजूने असं होऊन घ्यायचं आहे. बघू शकता मस्तपैकी अशी इझी निघते. त्यानंतर हे जे लाल कवच आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे, बघू शकता. त्यानंतर इकडे मी एक ताट घेतलेला आहे, त्याच्यावरती अशी किसणी ठेवायची व नारळ असा ओला किसून घ्यायचा आहे आपल्याला मस्तपैकी असा. इकडे मी एक नारळ वापरलेला आहे ओला, असा किसून घ्यायचा आहे. बघू शकता मस्तपैकी असा पांढरा शुभ्र दिसतो. चला तर कोकोनट पायसम बनवायला सुरुवात करूया. इकडे मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपण आता 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आपलं तूप चांगलं वितळलं आहे. आपण आता याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून ड्रायफ्रुट्स तळून घेणार आहोत. 1 ते 2 मिनिटं चांगले तळून घ्यायचे आहेत, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध घालणार आहोत कच्चं. तुम्ही तुमच्या अंदाजे दूध वापरू शकता, 1 लिटर 2 लिटर जसे तुमच्या घरामध्ये मेंबर असतील तसं वापरू शकता. व 1 ते 2 मिनिटं चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे. चांगली दुधाला उकळी आणायची आहे. ही प्रोसिजर मंद आचेवरच करायची आहे प्रोसेस, बघू शकता. मस्तपैकी दुधाला उकळी आलेली आहे. आपण आता याच्यामध्ये ओला नारळ जो किसून घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे व मस्तपैकी असं ढवळून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. तांदळाची खीर व शेवयाच्या खीरपेक्षा हे पायसम मस्त छान लागतं. नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा घरी. आपण आता ह्याच्यामध्ये गूळ घालणार आहोत व 1 ते 2 मिनिटं ह्याला शिजू द्यायचं आहे, बघू शकता तुम्ही. तुम्ही इकडे साखरेचा पण वापर करू शकता, पण शक्यतो गुळाचीच छान लागते. मग वेलची पूड घालायची आहे. असं मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटं ह्याला शिजू द्यायचं आहे, बघू शकता. आपली मस्तपैकी कोकोनट पायसम तयार झालेला आहे. नक्की ही रेसिपी तुम्ही घरी बनवून पहा. माझी ही कोकोनट पायसम ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.